अतिशय ऐतिहासिक म्हणेन मी। आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की अभियांत्रिकी चमत्कार, इंजिनिअरिंग मार्वल, खऱ्या अर्थाने अतिशय चॅलेंजिंग असा हा प्रकल्प। याचं 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते केलंय। मी महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आज या लोकार्पण प्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच अतिशय विस्तारपूर्वक या प्रकल्पाची माहिती दिली ते आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, दुसरे आमचे शिवेंद्र बाबा भोसले मंत्री, भरतशेठ गोगावले, आदितीताई तटकरे, मेघनाताई बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, श्रीरंगाप्पा बारणे, मिलिंद म्हैसकर आणि मनीषाताई म्हैसकर, अनिल गायकवाड, सर्वच MSRDCचे अधिकारी, नवयुगा आणि AFCONचे सर्व लोक आणि बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण ही जी काही मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक नाही आता कनेक्टिंग लिंक आहे। कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे। त्यामुळे अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस जेव्हा झाला तो देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रस्ता होता। आणि त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी त्यावेळेस मंत्री होते MSRDCचे, त्यांना सांगितलं, अरे बाबा 8-8, 10-10 तास या घाटामध्ये आपल्याला रखडायला लागतं लोकांना। मग त्यावेळेस गडकरी साहेबांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हा देशातला पहिला एक्सप्रेस केला। आणि त्याचं महत्त्व देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे 7-8 तास लागत होते ते 2-2.5 तासामध्ये मुंबई पुणे, पुणे मुंबई लोक डेली अपडाऊन करू लागले। आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की हा मिसिंग लिंक फक्त 7,000 कोटीचा आपण त्याला खर्च केला, पण त्याचं जे काही इकॉनॉमी आहे किती पटीने वाढेल। तशीच पुण्याची देखील वाढली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, IT इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं आणि मुंबई पुणे अगदी जवळ आलं। परंतु घाटामध्ये होणारी ट्रॅफिक जाम लोकांना डोकंदुखी होत होती आणि घाट जाममुळे त्यांना अमृतांजन बाम लावायला लागायचा। आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केलेला। का टायगर व्हॅली पण आहे, इथं टायगर व्हॅली आहे ना आपली गायकवाड, आणि त्यामुळे आता काही चिंता नाही आहे। थोडंसं आज झालं ते, पण ते आता डोकेदुखी संपून जाईल आणि आपलं हा रस्ता सुरू झाला की ज्या लोकांना आज त्रास झाला ते आपल्या सरकारला दुआ नक्की देतील आणि चांगलं म्हणतील। कारण हे चांगलं काम आहे, अतिशय चॅलेंजिंग असं काम आहे। तुम्ही मजुरांना धन्यवाद दिले, खरं आहे। या ठिकाणी सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, अधिकारी पळून जायचे, त्यांना शोधून 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 पुन्हा आणायला लागायचं। त्यामुळे एवढ्या उंचावर काम करणं, 182 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाही आहे। आणि त्याचबरोबर आता आपल्याला याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड असा जो आपलं रेकॉर्ड नोंद झालंय, सगळ्यात जगातला वायडेस्ट टनेल आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट अशी याची ख्याती आहे। आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता। जे होणार नाही तेच आपण करतो
याला महायुती सरकार म्हणतात. आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे. आणि त्यावेळेस मग हे चॅलेंज स्वीकारलं आपण. मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो. मी बरेच वेळा इकडे आलो. ते काय आपलं ब्लास्टिंग करायला पण आलो, अनेक वेळा आलो आणि किती कठीण काम होतं हे आपण पाहिलं. पण तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेस याला सुरुवात झाली आणि त्यावेळेस देखील मी मंत्री